ओके सर, माझा आवाज येतोय ना तुम्हाला? ओके. नमस्कार सर, माझं नाव नियती आहे आणि मी कम्युनिटी मॅनेजमेंटचं काम सांभाळते यू कॅटॅपल्ट फाउंडेशन मध्ये. तर आपली आजची जी मीटिंग आहे त्याचा हेतू हा आहे की आपल्याला ज्या शाळा जॉईन होत आहेत त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत आणि एक ओव्हरऑल फीडबॅक पण घ्यायचा आहे आपल्याला की जो पण क्लास आतापर्यंत चालू आहे ते कितपत मुलांना इफेक्टिव्ह आहे. मुलांकडून पण फीडबॅक जाणून घ्यायचा त्याबद्दल. ठीक आहे. तर मला सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा. जे पण 2-3 शिक्षक जॉईन झालेत, मला प्लीज नाव सांगा आपलं. मी दलपत पाडवी सर. नमस्कार. मी नितेश वडवी. ओके ओके. नमस्कार सर. देवेंद्र सर, नितेश सर आणि तुमचं नाव काय सांगितलं? दलपत सर. दत्ता. दलपत सर. ओके ओके. ठीक आहे सर. ठीक आहे. आणि तुम्ही तिघही 8वी 9वी 10वीच्या मुलांना शिकवताय? ओके. ठीक आहे सर. सर, मला थोडंसं पहिले थोडे शाळेचे चॅलेंजेस समजून घ्यायचे. शाळेमध्ये काही असं आहे का की टीचर्सचे शॉर्टेज आहे, असा काही प्रॉब्लेम आहे तुमच्या शाळेत? कशाचा? मॅथमॅटिक्स. हॅलो, माझा आवाज येतोय सर तुम्हाला? हा, आवाज येतोय. हा, 1 मिनिट थांबा, मी नेटवर्क चेंज करते. माझं नेटवर्क थोडंसं वीक आहे. 1 मिनिट. हो हो. ओके. आता क्लिअर आहे ना माझा आवाज सर? हा, आवाज येतोय. ओके. हा सर, मी ऍक्च्युली विचारत होते की तुमच्या शाळेमध्ये शिक्षकांची शॉर्टेज आहे का? की समजा मॅथ्सचे टीचर नाही आहेत, इंग्लिशचे टीचर नाही, असं काही प्रॉब्लेम आहेत का? आहे. अच्छा, मला सांगू शकाल कोणत्या सब्जेक्टचे? मॅथ्सचे नाही. मॅथ्स आणि इंग्लिशसाठी. फक्त मॅथ्सचे टीचर नाही आहेत. इंग्लिश. मॅथ्स आणि इंग्लिश. अच्छा, ओके. मग आता टीचर्सचं शॉर्टेज असल्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल शाळेमध्ये सध्या काय चॅलेंजेस ऍज अ टीचर म्हणून काय चॅलेंजेस येत असतात तुम्हाला? त्यांना शिकवणे अवघड आहे. तुमचे क्लास चालू आहे, पण त्याच्यातलं बरंच पोरांना अजून पण तरी जेवढं पाहिजे तेवढं नाही समजत. म्हणजे मला कळालं नाही. जे जनरल विषय आहेत ना, जे जनरल विषय आहेत त्यांना विद्यार्थी ऍक्सेप्ट करतात. मॅथ्स आणि सायन्स सगळ्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला फिजिकली टीचर समोर प्रॅक्टिकली ऍक्च्युली देवेंद्र सर, तुमचा आवाज ना स्पष्ट येत नाही. असं वाऱ्याचा आवाज किंवा बॅकग्राऊंडचा आवाज आल्यासारखं होतंय. हा, आता बोला सर. आमच्याकडे पण नेटवर्कचा इश्यू आहे. 4G नेटवर्क असतो ना, त्याच्यामुळे आवाज कट होतो. तर जे मॅथ्स आणि सायन्सचे विषय आहेत ना, त्याच्यात कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांच्या. आणि सगळ्यात महत्वाचं जे इश्यूज आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा इश्यू होतो आमच्या भागामध्ये. ज्यावेळेस लाईट नसते तर मोठ्या इंटरॅक्टिव्हवर आम्हाला विद्यार्थ्यांना ते कनेक्ट करता येत नाही, मग मोबाईलचा आधार घ्यावा लागतो. मोबाईलमुळे त्या विद्यार्थी आपण या कॉन्फरन्स मध्ये ऑनलाईनला जे इश्यू आपल्याला आता येत आहेत ते इश्यू ते विद्यार्थ्यांना आहेत. हा, नाही, पण मी आता सध्या ऑनलाईन क्लासचा विचारतच नाही. सब्जेक्टच्या संदर्भामध्ये जे मॅथ्स आणि सायन्सचे विषय आहेत ते त्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला अडचण होते विद्यार्थ्यांना. बाकी ओव्हरऑल विद्यार्थी जॉईन होतात क्लासला वेळेवर. कधी कधी एक लाईटचा इश्यू असला की मग ते मागे पुढे होतं जॉईन व्हायला.
नाही, पण मी आणि ऑनलाईन काही क्लासच्या संदर्भात विचारतच नाहीये. मी तुमच्या शाळेच्याच हा. संदर्भात विचारतेय. की तुमच्या शाळेमध्ये जसं तुम्ही म्हणालात की गणिताचे आणि गणिताचे आणि इंग्लिशचे शिक्षक नाहीयेत, त्यामुळे बाकीच्या टीचर्सला ऍज अ टीचर म्हणून काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, असं माझा प्रश्न होता. आता विषय अवघड. गणिताच्या ज्या सर, कन्सेप्ट तुम्ही आहेत कॅमेरा ऑफ बँकिंग, करून बोललात तरी चालेल. मला वाटतं नेटवर्क इश्यूमुळे तुमचा आवाज स्पष्ट आहे. हा, आता बोला. येस. हा, आता गणित जर समजा मी ऍज अ टीचर, आता मी जनरल विषयाचा शिक्षक आहे आणि मी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत जॉईन करतोय, तर काही कन्सेप्ट माझ्या इयत्ता 10वीला त्या काळात झालेल्या आहे, जे मी 2003-5 ला होतो. आणि आता मला त्या विद्यार्थ्यांना समजून सांगायला अडचण येते थोडी. म्हणजे विषय शिक्षक जे आहेत आमचे, ते जर विषय हा, शिक्षक हा. असले सोबत, तर मग त्या गोष्टी क्लिअर होतील विद्यार्थ्यांच्या. या ओके. अडचणी आहेत विषयाच्या संदर्भात. आणि जनरल जर आपण विचार केला तर मग नेटवर्क आणि इलेक्ट्रिसिटी याचा इश्यू होतो बस. म्हणजे आमच्याकडे इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स अवेलेबल आहे, पण मग त्याचा यूज इलेक्ट्रिसिटीमुळे थांबून जातो, किंवा मोबाईलला कनेक्टिव्हिटी आम्ही प्रॉपर तेवढी करू शकत नाही. ओके, आलं लक्षात. आय थिंक तुम्ही एकाच रूम मध्ये 2 डिव्हाइस जॉईन केलेत का सर? हा, एक लॅपटॉप. अच्छा, त्याच्यामुळे मला वाटतं ना आवाज इको होतोय. त्याचं मी यूज केलंय ना. अच्छा, ठीक आहे. ओके, आलं लक्षात सर. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की समजा जसं गणिताचे शिक्षक नाहीयेत, तर मग इतर शिक्षकांना गणित शिकवावं लागतं आणि त्यांचं त्याच्यात स्पेशलायझेशन नसल्यामुळे कदाचित ते तेवढ्या इफेक्टिव्हली शिकवू शकत नाहीयेत. असंच बोलताय तुम्ही? आता सध्या आमच्याकडे 3 दिवसासाठी गणिताचे शिक्षक येत आहेत, पण ते 3 दिवस इनफ नाही होत त्या विद्यार्थ्यांना. मध्ये परत 3-4 दिवसांचा गॅप पडतो, परत ते. अच्छा, हे गणिताचे शिक्षक जे तुम्ही म्हणताय हे कुठून, म्हणजे हे दुसऱ्या कुठल्या शाळेतले आहेत की कुठून आहेत? आता सध्या पीओ ऑफिसने जे शिक्षकांच्या हे दिलेले आहेत, पत्र निघालंय तसं, आणि त्यामुळे ते आमच्याकडे 3 दिवस अवेलेबल होतात, म्हणजे थर्सडे पासून सॅटर्डे पर्यंत. पण मग परत ते त्यांच्या शाळेवर असतात काही दिवस. मग ही अडचण होते की मग कंटिन्यू नाही राहत त्या गोष्टी. ओके. हे शिक्षक कोणत्या शाळेमध्ये आहेत शिकवायला ऍक्च्युअली? आता जवळपास बऱ्याचशा ज्या विषयांच्या शिक्षकांच्या अडचणीत ना, तिथून ते शिक्षक अवेलेबल. आता जे आमच्याकडे येत आहेत ते बोरचक आश्रमशाळेचे शिक्षक आहेत. ओके, ओके, ठीक आहे. ओके, सो तुम्हाला असंच मग दुसऱ्या शाळेतल्या शिक्षकांच्या सहाय्याने पोर्शन कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करावा लागतो. हो. ओके, मग पोर्शन कम्प्लीट होतो की कसं होतं मग ते? आत्ता अवेलेबल झालेले आहेत ते. 1 महिना झाला, 1 महिना. पोर्शन म्हणजे ते करतायत प्रयत्न कव्हर करायचा. ओके. आणि आपण कॅटॅपुल्टच्या आधारे पण विद्यार्थी पण समजून घेत आहेत की बऱ्याचशा गोष्टी. पण ज्या प्रॉपर अच्छा. एखादी कन्सेप्ट जर मिस झाली विद्यार्थ्यांकडनं, तर मग तेव्हा ती अडचण येऊ शकते. आपण पोर्शन म्हणून जो कम्प्लीट झाला असं म्हणू शकतो, पण मग जर कन्सेप्ट क्लिअर झाली नाही तर मग अडचण होईल असं. करेक्ट आहे, करेक्ट आहे. आणि सर, हा प्रॉब्लेम कधीपासून आहे, म्हणजे मॅथ्स आणि इंग्लिशचे टीचर शॉर्टेजचा? मॅडम, आता हे रोजंदारी शिक्षकांचा जो प्रश्न आहे ना, जूनपासून ते जुलैपासून नाही आहे आमच्याकडे. 2 महिने झाले. मग तिथून आपण कॅटॅपुल्टच्या याच्याने चालू होतं, आता 1 महिन्यापासून माननीय प्रकल्प अधिकारी साहेबांनी या शिक्षकांच्या नेमणूक केल्या की त्यांनी 3 दिवस शाळेवर येऊन शिकवायचं. त्याच्यामुळे मग तो पोर्शन कव्हर करायला वेळ लागेल. आमच्याकडे 5वी ते 10वीचे वर्ग असतात. 5वी ते 10वीला गणित शिक्षक, विशेष शिक्षक आहेत प्रत्येक शाळेत. म्हणजे इथं आमच्याकडे 2 शिक्षक होते, पण त्यापैकी एकच अवेलेबल होत आहेत आता, ते पण 3 दिवसांसाठी. इंग्रजीसाठी 2 शिक्षक होते, त्याच्यात HM सर एकटेच राहिले. ते एवढे वर्ग कव्हर करू शकत ते. मग आम्ही काय करतो की 5वी, 6वी, 7वीला आम्ही स्वतः कव्हर करायचा प्रयत्न करतो वर्ग शिक्षक म्हणून. आणि इतर अच्छा, मग म्हणजे सर कव्हर. ओके, म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हाला 8वी, 9वी, 10वी साठी पण आहे आणि 5वी ते 7वी साठी पण आहे? म्हणजे आमच्या शाळेत मेन्शन करायला गेलं की विषय शिक्षक त्यांचे विषय शिकवतात. त्यांच्याकडे वर्ग शिक्षक म्हणून पण पद आहे, पण जनरल आणि
जे विषयांचे शिक्षक आहेत, समजा इंग्लिश असतील, सायन्स असतील, गणित असतील, त्याच्यासाठी स्पेशल शिक्षक आहेत. ते 2-2 पदं आहेत, पण सध्या एकच व्यक्ती काम करतोय. आता गणिताला 2 पदं नाही आहेत, त्याच्यातले 3 दिवस ते सर येऊन काम करतायत. अच्छा, म्हणजे एकच आणि ते शिक्षक त्यांच्या मल्टिपल पद्धतीने जबाबदाऱ्या. प्रयत्न करतात. Nirati, एक बार can you ask them to switch on the camera and click the photograph? Secondly, just ask about the water facility in हाँ their मैम, वो school. क्वेश्चंस ऑलरेडी इंक्लूडेड है, मैं पूछूंगी. अच्छा ठीक है. So that's good. Just click one photograph before they leave. Thank you. ओके, ठीक आहे. सर 1 मिनिटासाठी कॅमेरा ऑन कराल का? एक फक्त आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे टीचर्स आणि मुलांसोबत. हा. हा, 1 मिनिट. बटन वरून घ्या. सर दिसत दुसऱ्या कॅमेरामधून. अच्छा, ओके. ऍक्च्युली तुमचं ना मध्ये फ्रीज होते स्क्रीन. अच्छा, ठीक आहे सर, हरकत नाही. आपण ना स्क्रीनशॉट लास्टला घेऊयात, काही प्रॉब्लेम नाही. आपण आपलं डिस्कशन पूर्ण करून घेऊयात आधी. ओके. त्याच्यानंतर मला तुम्हाला हे विचारायचं, तुम्ही आता कॅमेरा ऑफ करून बसलात तरी चालेल थोडा वेळ. हा, ओके. काय म्हणताय सर? नाही मॅडम, एका मोबाईलला चालू ठेवलाय कॅमेरा. ओके ओके, ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम. हा सर, आता मला सांगा की 8वी 9वी 10वी मध्ये किती मुलं आहेत प्रत्येक क्लासमध्ये? 8वी 9वी आणि 10वी. हा, 8वीला 32 आहे एकूण. 9वीला 30, 10वीला 17. अच्छा, ओके. आणि सर ओव्हरऑल शाळेमध्ये बॉईज टू गर्ल्सचा रेशिओ कसा आहे, किती आहे साधारणपणे, अंदाजे सांगता येईल का? इक्वल आहे. अच्छा, इक्वल आहे. ओके, ठीक आहे. ओके. आणि ओके सर, मग आता जेव्हा ऑनलाईन क्लास सुरू असतो त्यावेळेला तुम्ही जर ऑब्झर्व, तुम्ही तर करताच, तुम्ही जॉईन करून देता मुलांना, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की मुलं कितपत इंटरेस्ट घेत आहेत. तर मला साधारण अंदाजे सांगू शकाल की किती पर्सेंटेज मुलं इंटरेस्टने ऐकतात आणि किती मुलं त्याला एवढं, म्हणजे कदाचित त्यांना ऐकू येत नसेल म्हणून ते इंटरेस्ट घेत नसतील, हेही कारण असू शकतं. पण तुमचा काय ऑब्झर्वेशन आहे, मला ते थोडंसं ऐकायचंय. मुलं तर बसतात, आवडीने बसतात, समजून घेतात. काही कन्सेप्ट समजत नाही तेवढ्याच, काही इश्यू आला ऑनलाईनचे वगैरे, तर तेवढाच. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. मॅडम, विद्यार्थी ना स्वतःहून इंटरेस्टेड आहे या क्लासेससाठी. ओके ओके. बऱ्याच वेळेस आम्ही जर अवेलेबल नसलो तर मोबाईल घेऊन ते सुद्धा जॉईन होऊन जातात स्वतः. अरे वा, वाव, हे खूप छान. अडचण एवढीच होते की ज्यावेळेस एखादी कन्सेप्ट त्यांना कळली नाही ना, मग त्यावेळेस ते एकमेकांकडे बघूनच हे करतात. आणि समजा विषयाशी संबंधित असतील तर आपण पण त्याला एवढे हे करू शकत, किंवा आम्ही नंतर एखादा व्हिडिओ दाखवून ते करायचा प्रयत्न करतो. पण विद्यार्थी आवडीने बसतात. जो क्लासेसचा टायमिंग आहे ना मॅडम, त्याच्यात फक्त अडचण होऊन जाते, कारण इतर क्लास अटेंड करायला आम्हाला अडचण होऊन जाते.
ओके. आणि टायमिंग वरती पण मी येणारच आहे, ते पण चर्चा करायची आहे. मला सांगा की आतापर्यंत जेवढं मुलांनी क्लास अटेंड केलेले आहेत, जसं तुम्ही म्हणालात की मुलं आवडीने ऐकतायत, तर कितपत त्यांना हेल्पफुल होतोय त्यांना अभ्यासामध्ये हे क्लासेस, आणि कुठे त्यांना त्यांचा फीडबॅक असा काही आलाय की बाबा ह्या अमुक अमुक सब्जेक्ट मध्ये थोडस नाही नीट समजत आहे, असं काही तुम्हाला कधी कळालंय मुलांकडून, किंवा त्यांच्या काही रिॲक्शन वरून असं सब्जेक्ट वाटलं? आता इंग्लिश आहे आणि मॅथ आहे, याच्यामध्ये थोडंफार त्यांना आहे इश्यू समजून घेण्याचा. ओके. ह्याचं कारण असं आहे का की आपले जे शिक्षक आहेत ते हिंदी म्हणजे मराठी अमराठी असल्यामुळे आहे हा प्रॉब्लेम, असं वाटतंय तुम्हाला? मॅडम, विद्यार्थ्यांनी सुरुवातीला ती अडचण आली त्यांना, पण आता विद्यार्थ्यांनी पण त्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे खूप फास्ट लर्नर्स आहेत मुलं. हा, अडचण एवढ्याच आहेत की ज्या फिजिकली टीचरची जी सवय आहे या विद्यार्थ्यांना, म्हणजे आता जो विद्यार्थी 10वी पर्यंत आलाय तो आता 9वी पर्यंत फिजिकली शिक्षक शिकवत आहे, ही कन्सेप्ट क्लिअर करतायत. पण आता आपण कॅटॅपुल्टच्या माध्यमातून त्याच्यात थोडी भर घातलेली आहे. आणि ऑनलाईन क्लासेस याच्या आधी कधी विद्यार्थ्यांनी बघितलेले नव्हते किंवा अटेंड केलेले नव्हते, आणि एवढा वेळ त्यांची कॅपॅसिटी नव्हती बसायची. म्हणजे इव्हन वर्गामध्ये पण तेवढ्या वेळ बसत नाही, तेवढं कॉन्सन्ट्रेट करून तिथं बसतात. कारण त्यांना आता कळतं की एखादी गोष्ट मिस झाली किंवा मॅडम पुढे चालल्या गेल्या शिकवताना, तर मग ती त्यांनाच अडचण येते. फक्त आमचा इश्यू एवढाच आहे की टायमिंग थोडा ऍडजस्ट झाला पाहिजे. येस येस सर, टायमिंग बद्दल मला तेच तुम्हाला विचारायचंय की आमचं असं म्हणजे प्लॅनिंग किंवा थोडासा विचार चालू आहे की दिवसा, बिकॉज तुमचे सकाळी स्कूल आवर्स आहेत आणि कोऑर्डिनेटर्स पण अडकले जातात, तर सकाळी न ठेवता आपण संध्याकाळी मुलांना रेकॉर्डिंग जर प्रोव्हाइड केले त्यांच्या हॉस्टेलमध्ये, बिकॉज आपले जेवढे पण क्लासेस होतात ते सगळे रेकॉर्डेड असतात, ठीक आहे? तर त्या क्लासेसची रेकॉर्डिंग आपण संध्याकाळच्या वेळेला मुलांना दाखवू शकतो का, जेव्हा ते हॉस्टेलमध्ये असतात त्यावेळी? म्हणजे कसं होईल दाखवू शकतो. ओके. म्हणजे त्यांच्या सेफ्टीचा पण प्रश्न इथे. हा, बोला बोला. नाही मॅडम, आम्ही समजा तो डाउनलोड करून त्यांना दाखवू शकतो, नाही ते लिंक किंवा टाकू. दोघं आता ठिकाणी सेपरेट तुम्ही ठिकाणी जे आहेत समजा टीव्ही अवेलेबल झाले आम्हाला, तर आम्ही दोघं ठिकाणी ते अवेलेबल करू शकतो विद्यार्थ्यांना, मुलींच्या हॉस्टेलला वेगळं, मुलांच्या हॉस्टेलला वेगळं. हा, पण मग डिव्हाइसेस कसे अरेंज कराल सर? तिथे काही लॅपटॉप किंवा प्रोजेक्टरची फॅसिलिटी आहे का हॉस्टेलमध्ये? प्रोजेक्टर तर म्हणजे लावले गेलेले आहेत मॅडम क्लासरूम मध्ये. हॉस्टेलमध्ये आहेत? नाही, अच्छा, हॉस्टेलला नाही क्लासरूम मध्ये मॅडम. आहेत. अच्छा, पण मग संध्याकाळी जर दाखवायचं झालं तर मग मुलांना तुम्हाला हॉस्टेलमध्येच दाखवावं लागेल, कारण हॉस्टेल आणि शाळा मला वाटतं जवळ नसेल ना, की जवळ जवळ? मुलांचं वेगळं, मुलींचं वेगळं, लांबच आहेत ते शाळेपासून, प्रिमायसेस मध्येच आहेत सगळं. आलं लक्षात. ओके. इथे म्हणजे मी तुम्हाला ना पूर्ण एक आराखडा आयडिया देते की कसं राहील बघा. एक तर 8वी 9वी 10वी तीनही क्लासेसचे रेकॉर्डिंग राहतील. तर तुम्हाला संध्याकाळी जर दाखवायचं तर ते 8वी 9वी 10वी तीनही मुलांना दाखवण्याचं प्रयोजन करावं लागेल. त्या दृष्टीने मी विचारते. मग त्याच्यासाठी तुम्हाला त्याप्रमाणे डिव्हाइस पण अरेंज करावे लागतील आणि टायमिंगचं पण थोडंसं बघावं लागेल. अदरवाईज मग असं होईल की एकच कोणतंही बघू शकतो. त्यांचं मला वाटतं डिनर संध्याकाळी 7च्या अराउंड असतं मुलांचं संध्याकाळचं जेवण. ओके. मग साधारणतः आपण जर म्हटलं की 7:30 ते 8:30 त्यांना आपण रोज एक रेकॉर्डिंग दाखवायची जरी ठरवली तरी 8वी 9वी 10वी 3 इयत्तांची मुलं आहेत, बरोबर? तर मग ते हॉस्टेलमध्ये कसं मॅनेज करू शकाल? थोडंसं ते तुम्हाला विचार करा, म्हणजे बघावं लागेल. तुमच्या शाळेमध्ये लॅपटॉप्स आहेत का सर? लॅपटॉप एकच आहे मॅडम शाळेत. शाळेचा एक आहे, एनजीओचा आहे.
माइंडस्पार्कचे लॅपटॉप्स आहेत, पण ते आपण तिथून नाही डिस्टर्ब करू शकतो त्यांना. ओके ओके. आणि फक्त माइंडस्पार्कचेच आहेत, शाळेचे असे वेगळे नाही, नाहीये? मग ICTचे समुद्राकडनं PC आहेत, ते टोटल म्हणजे कनेक्टेड आहेत एकमेकांशी. पीसी नाही, पीसीचं बरोबर नाही हलवू शकत आपण. ओके हॉस्टेलला एक बॉयज हॉस्टेलला टीव्ही आहे, मग तिथे संध्याकाळी डाउनलोड केलेले व्हिडिओ वगैरे दररोज संध्याकाळचं चालू आहे ते पॅटर्न. येस येस करेक्ट आहे सर. हे जर टीव्ही असेल हॉस्टेलला तर मग प्रॉब्लेम नाहीये. पण फक्त तेच तुम्हाला बघावं लागेल की 8वी 9वी 10वी तीनही इयत्तांच्या मुलांना कसं दाखवायचं ते टायमिंग फक्त तुम्हाला बघावं लागेल की दिवसातून 1 तास कसं टाइम रोटेशन टेबल मध्ये तयार करून करायचं. त्यांना हे करता येईल. काय काय तसं टाइम टेबल तयार करून आपण हे करू शकतो त्यांना, ओके की त्यांचा जो तास करू आहे तो त्या शकता. तासाला. ओके ठीक आहे. आणि वाटल्यास तर शनिवार रविवारी पण ऍडजस्ट होऊ शकतं. शनिवार रविवारी तर फुल टाइम काय प्रॉब्लेम नाही, त्यावेळेला आपण बसू शकतो त्यांना. करेक्ट ठीक आहे. सो मग हा प्लॅन तुम्हाला ठीक वाटतोय का की आपण सकाळच्या जागी असं संध्याकाळी जर आपण चालू केलं तर तुम्ही ओके आहात हे त्यासाठी? म्हणजे फक्त रेकॉर्डेड व्हिडिओज राहतील ना त्यावेळेमध्ये? हो सर, इथे हाच एक मायनस पॉईंट थोडा राहील, पण आपण मुलांच्या डाऊट्स साठी काहीतरी एक मार्ग काढूयात. प्लस ह्यासोबत वर्कशीट्स पण दिले जातील मुलांना प्रॅक्टिससाठी, विशेष करून सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश साठी, जेणेकरून त्यांचा सराव चांगला व्हावा. आणि होमवर्क आय थिंक हेच आहे, रेकॉर्डिंग आणि वर्कशीट्स ह्या 2 तर गोष्टी मिळतीलच. डाऊट साठी मात्र काय होईल ते मला थोडंसं चेक करावं लागेल. मला माहिती मिळाली की डाऊट साठी आपण समजा 4 ते 5 म्हणजे आपला शेवटचा जो तास आहे त्याला आठवड्यातनं समजा तुम्ही नियोजन करून तसं पण ठेवलं तरी आपण बसू शकतो. येस येस वंडरफुल आयडिया सर. येस, आपण वीकली एक दिवस ठरवू शकतो ज्याच्यामध्ये आपण पूर्ण डाऊट सॉल्व्ह करू शकतो मुलांचे. येस ठीक आहे, मी हे नक्कीच मॅम पर्यंत पोहोचवते. मग तुम्ही एक असं करू शकता की मुलांचे जे काही डाऊट्स आहेत ते कलेक्ट करून ठेवू शकता मुलांना आपण डॉक्युमेंट मध्ये. नोट करायला लावूयात वह्यांवर. येस करेक्ट त्यांना जो टॉपिक समजलेला नाहीये किंवा काय त्यांचा प्रॉब्लेम आहे. करेक्ट ठीक आहे सर, चालेल. ठीक आहे. सो आय थिंक मग ही आयडिया बेटर आहे तुमच्यासाठी. डे क्लासेस पेक्षा इव्हिनिंग रेकॉर्डिंग्स हे आपण करू शकतो, राईट? नाही, आमचं सध्या काय होतंय माहितीये का, उपक्रम पण भरपूर चालू आहेत आणि मग त्या उपक्रमांमध्ये थोडंसं जम्बलिंग होतंय आमचं. नाही मी समजू शकते, पण मग आणि संध्याकाळी जर लावून द्यायचंय तर मग त्यावेळेला मुलांच्या हॉस्टेलमध्ये कोणी आहे जे त्यांना लावून देऊ शकतात, जे मुलं स्वतः हॉस्टेलचे मॅनेज इन्चार्ज करून वगैरे? त्यांना पेन ड्राईव्ह मध्ये डाउनलोड करून त्यांच्यापर्यंत डाटा पोहोचत जाईल रोजचा. ओके आणि मग ठीक ते आहे, म्हणजे मॅनेज तो पण करतील. प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि चालेल. ठीक आहे. मुलांच्या हॉस्टेलला ओके सर. एक जण राहील, मुलींच्या हॉस्टेलला एक जण राहील. ते मॅनेज करतील, म्हणजे व्यवस्थित बघतायत का नाही बघतायत. ठीक आहे, डन. ठीक आहे सर. सो आता आपण हे काही लगेचच शिफ्ट नाही करत इव्हिनिंगला, बट मे बी एखाद महिन्यानंतर होईल, मला असं वाटतंय माझ्या अंदाजाने. ठीक आहे, तर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये ऑब्व्हियसली त्याची माहिती दिली जाईल. अजून सर, आणखी मला हे विचारायचंय की आता सध्या जे काही क्लासेस चालू आहेत त्याच्यामध्ये काही तुम्हाला सजेशन द्यायचं आहे का की ज्याच्याने आणखी थोडं हेल्प होऊ शकते तुम्हाला? तुम्ही म्हणजे ऑनलाईन जेव्हा क्लास चालू असतो ना त्यावेळेला ते कंट्रोल जे आहेत ना माईकचे, ते तुमच्या याच्यात ठेवा. म्हणजे कधी कधी होतं काय की समोरच्या शाळांचा गोंधळ असल्यामुळे मग मुलांची मागे बोललो होतो त्यावेळेला मुलांनी ती तक्रार केली होती की बुवा आम्हाला समजत नाही, मग इतर शाळांचा गोंधळ होतो त्यामुळे. अगदी मी समजू शकते. हे डेफिनेटली हे नोट केलंय मी. एक सेकंड. ओके सर, थोडंसं शाळेबद्दल थोडंसं सांगा की शाळेमध्ये वॉटर फॅसिलिटीज सगळ्या आहेत का? वॉशरूम फॅसिलिटीज आहेत का व्यवस्थित? हो. ओके. ओके सर, ओव्हरऑल तुमचं ज्या एरियामध्ये तुमची शाळा आहे किंवा जिथून कुठून मुलं येतात
तुमच्या शाळेमध्ये, त्या गावांमध्ये ओव्हरऑल मुलांच्या शिक्षणाला घेऊन काय माइंडसेट आहे लोकांचा? थोडाफार तुम्हाला अंदाज आलाच असेल त्यांच्या पालकांना बघून किंवा लोकांना अंदाजे बघून. इथे जी येणारी मुलं आहेत ती साधारणतः 4थीला आदर्शची परीक्षा होते आणि मग नंतर त्यांचे ऍडमिशन्स होतात. साधारण 4 प्रकल्पातनं इथे मुलं धुळे, नंदुरबार, यावल आणि तळोदा. ओके ओके. सो म्हणजे माझा प्रश्न असा आहे की जे पालक आहेत त्यांचं माइंडसेट कसं आहे शिक्षणाला घेऊन? पालक बहुतांश वर्ग जो आहे आपला शेतकरी वर्गच आहे, मजूर किंवा शेतकरी. ओके. त्यामुळे आपणच विद्यार्थ्यांना फोकस करून आपणच त्यांना मार्गदर्शन करायचं आणि पुढे जाण्याला आपणच पुश करतोय त्यांना जास्त करून. ठराविक पालक आहेत शिकलेले, तर ते त्यांच्या पद्धतीने मग त्यांना मदत करतात शिक्षणासाठी, पण बहुतांश वेळेला आपल्यालाच त्यांना मार्गदर्शन जे करायचं. पालक ते स्वतःच तेवढी त्यांच्याकडे जागरूकता नसल्यामुळे कदाचित ते मुलांच्या शिक्षणाला घेऊन कदाचित तेवढे ते पण जागरूक नसतील. ओके. जागरूक म्हणजे त्यांना आहे कल्पना, पण त्यांच्यापर्यंत तेवढं हे नाही. त्याच्यामुळं नेमकं कशा पद्धतीने पुढे न्यायचंय मुलांना ते त्यांच्या याच्यात येत नाही. करेक्ट. मग ते आपल्यावर सोपवले जाईल. आलं लक्षात. आणि सर तुमच्या शाळेत सुद्धा असं काही, म्हणजे जेव्हा शाळेला सुट्टी असते, मुलं घरी जातात, मे महिन्याची सुट्टी लागली, दिवाळीची सुट्टी लागली, तर मुलं स्वतःहून शाळेत येतात की तुम्हाला त्यांना आणायला जावं लागतं? कारण मी काही या शाळांकडून हे बाबतीत मात्र ऐकलेली आहे. आम्हाला फोन करावा लागतो. फोन करून बोलवावं लागतं त्यांना. ती माइंडसेट मात्र अजून चेंज व्हायची बाकी. ओके. नाही ठीक आहे सर, मी समजू शकते. इवन मी हा प्रॉब्लेम खूप साऱ्या शाळांमध्ये आतापर्यंत नोटीस केला. काही शिक्षक मला हे पण सांगत होते की ते स्वतः जाऊन घेऊन येतात मुलांना अक्षरशः. तर हे खूपच म्हणजे आता तरी 20-30% शिक्षकांसाठी. फरक पडलाय पहिल्यापेक्षा, पण होईल अच्छा. हळूहळू. नक्की वेळ लागेल पण होईल नक्की सर. येस. ओके सर, ओव्हरऑल मुलींच्या शिक्षणाला घेऊन किंवा मुलींचं म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा हिचं शिक्षण नाही झालं तरी चालेल, एक वेळ हिचं लग्न करून टाकू, असं काही माइंडसेट आहे का इथे की मुलींना शिकवतात व्यवस्थित? साधारणपणे कशा मानसिकतेची लोक आहेत? पुढे शिक्षण होतं मुलींचं. ज्या मुली हुशार आहेत त्या स्वतःही फोर्स करतात पुढे शिकण्यासाठी. ओके. आणि पालकांनी तशी काही मानसिकता एवढी इकडे नाही, जसं इतर भागांमध्ये आहे ना मुलींना शिकवण्याच्या बाबतीत. इकडे फोर्स करतात त्याप्रमाणे, आणि नर्सिंगला जाण्याचं प्रमाण जास्त आहे मुलींचं. अच्छा. ओके. अरे वा, खूप छान. ओके. आणि अच्छा, असं काही केस झालीये का की ज्या एखाद्या मुलीचं खूप लवकरच लग्न करून दिलं, असं काही झालंय? मोस्टली होतात जनरली खेडेगावांमध्ये हे प्रकार आहेत. 10वी-12वी नंतर भरपूर मुलींचे लग्न झालेली आहेत. अरे बापरे. ओके. शाळेत असताना तर नाही ना करवलं कोणाचं? नाही, शाळेत शाळेतून असताना काढून नाही. घेतलं? ओके, ठीक आहे. ठीक आहे. एक सेकंड. अच्छा सर, ड्रॉपआउटचं प्रमाण कसं आहे शाळांमध्ये तुमच्या? इथे ड्रॉपआउटचं प्रमाण नाहीये, आपल्याकडे नाही ते प्रमाण. ओके, ठीक आहे. सर, आणि तुमच्या शाळेला लागूनच 11वी-12वीचं पण कॉलेज आहे की त्यासाठी दुसरीकडे जातात मुलं? नाही, दुसरीकडे जावं लागतं. अच्छा. त्या तुमच्याच गावामध्ये आहे 11वी-12वीचं कॉलेज? नाही, खांडबाऱ्याला आहे जवळपास. सर, तुमचा नंतर कॅमेरा ढोंगसागळे थोडासा आश्रमशाळा आहे. एक ढोंगसागळे तुमच्याकडे करा. आश्रमशाळा आहे आपल्याकडे. आणि ढोंगसागळे. ओके, त्यानंतर आलं लक्षात. खांडबारा, नवापूर, नंदुरबार. आणि काही मुलं मग स्वतःहून बाहेर पडतात. अच्छा. ओके. म्हणजे नाशिक, पुण्याला पण काही मुलांनी ऍडमिशन घेतलेले आहेत आपल्याकडे. अरे वा. ओके. म्हणजे ज्यांची परिस्थिती चांगली असेल तर मग ते जात असतील. नाही, त्यांचं इच्छाशक्ती महत्वाची आहे.
परिस्थितीपेक्षा. हा ते तर आहे. त्यांना हो, जर कल्पना आहे की आपल्याला बाहेर पडायचंय तर मग ते स्वतःहून करतात प्रयत्न. करेक्ट करेक्ट. सर 10वी नंतर शक्यतो कोणत्या साईडला जास्त जातात मुलं तुमच्या इथे? आता सायन्स कडे कल वाढलाय मुलांचा. हा, ओके. आणि जे मुलं सायन्सकडे नाही जाते त्यांचं काही कारण लँग्वेजमुळे आहे का, की त्यांना घ्यायचं आहे सायन्स पण बाबा इंग्लिशचा कॉन्फिडन्स नाही म्हणून नाही घेऊ शकत, असं काही होतं? मेरिटचा प्रॉब्लेम येतो आता जनरली. अच्छा, मेरिट. अच्छा, म्हणजे मार्क कमी पडतात त्याच्या. मेरिटला म्हणजे आज आश्रम शाळांमध्ये पण अशी कंडिशन आहे की 50 जागांसाठी जवळजवळ 300-400 अर्ज सायन्ससाठी आलेले असतात. मग त्याच्यातून त्यांचा नंबर लागणं अशक्य आहे. मग अशा वेळेला त्यांना नाईलाजाने दुसरी शाखा निवडावी लागते. अरे बापरे. ओके, आलं लक्षात. अच्छा, आणि तुम्ही म्हणालात की जास्त करून जे पालक आहेत मुलांचे ते शेतकरी आणि मजदूर वर्गाचे, हो. बरोबर? ओके. अच्छा सर, आपण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये स्पेसिफिकली मुलांसाठी इंग्लिश साठी काही क्लासेस सुरू केले तर तुम्हाला असं वाटतं की गरज आहे मुलांना सध्या? थोडंसं ऍडव्हान्स मध्ये ग्रामर आणि स्पीकिंगचे क्लासेस जर त्यांना आपण एक्स्ट्रा देऊ शकलो तर तो बेनिफिट एक होऊ येस शकेल. येस येस सर. ओके. आणि काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंगचं पण तुम्हाला वाटतंय का की 10वी मध्ये? करिअर काउन्सिलिंगचं पण तो पण एक महत्वाचा भाग होऊ शकेल त्यांना. कारण ठीक. कधी कधी काय होतं, म्हणजे मुलांना हे नाही कळत की आपल्याला सायन्स पेलवेल की नाही पेलवेल, पण त्यांचा फोर्स असतो किंवा इतरांनी सांगितलेलं असतं म्हणून ते सायन्स घेण्याच्या मार्गावर राहतात. पण बरोबर नंतर आहे. मग ते पहिल्या वर्षी ते सक्सेस करून घेतात. पण समजा पहिल्या वर्षी नाही झेपवलं किंवा त्यांना अवघड जायला लागलं की मग दुसऱ्या वर्षी पुन्हा रिव्हर्स. आणि बरेचदा दुसऱ्यांचा बघून पण करतात मुलं की तो करतोय दुसऱ्यांचं म्हणून मी बघून पण. पण. करेक्ट. ओके. एक सेकंड सर, लाईटचे प्रॉब्लेम होतात का तुमच्या एरियामध्ये, की हो, लोड शेडिंग म्हणा किंवा लाईटचे प्रॉब्लेम भरपूर आहेत. लोड शेडिंगचं तर सध्या नाहीये, पण पावसाळ्यामध्ये जास्त करून कधी लाईट जाईल आणि कधी येईल याचा काहीच भरोसा नाही. अरे बापरे. ओके. म्हणजे सो पाहिजे मग तेवढं लक्ष शाळेमध्ये. इकडे दिलं जात नाही त्याच्यामुळे. अच्छा, इन्व्हर्टर वगैरेची फॅसिलिटी नाहीये शाळेला? इन्व्हर्टरची फॅसिलिटी आहे पण त्यांच्या बॅटऱ्या आता जुन्या झाल्यामुळे थोडस जास्त बॅकअप नाही येत त्यांना. ओके, ठीक आहे. अच्छा सर, तुम्हाला असं काही चॅलेंज येतो का की पालकांना समजावं लागतं तुम्हाला कधी कधी की बाबा तुम्ही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्या, किंवा काही शिक्षणासंबंधित तुम्हाला कधी पालकांना समजावं लागतं का की त्यांना पाठवा शाळेत, असं काही? तो तर आमचा नेहमीचाच विषय आहे. कारण शनिवार रविवार आला की पालकांची गर्दी लगेच फोकस होत. त्यावेळेला शनिवार दरवेळेला रविवारी? प्रत्येक पालकांना सांगावं लागतं की तुम्ही त्यांना डिस्टर्ब करू नका. अरे बापरे. म्हणजे हे दर शनिवार रविवारी होतं का, की सणाच्या दर वेळेला होतं? शनिवार रविवार. त्यांना भेटायचं पण सांगितलं, तुम्हाला भेटायचं असेल तर शाळेतच या, हे तुमच्या शिक्षकांना होईल आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीविषयी पण आढावा घेता येईल. बरोबर आहे. आणि मुलांना पण मग ते सारखे सारखे आई वडील त्यांची आठवण पण येत असेल ना, मग आई वडीलच येतात सारखे म्हटल्यावरती त्यांना पण राहत नसेल मग. मग आता आई वडील जर आपण सांगूनही जर ते दरवेळेला येत असतील तर मुलांची पण मानसिकता तयार होणारच की आता शनिवार रविवार येतोय मग आपले आई वडील येतील. ओके. आणि बरेचसे मुलं जे आहेत ते जवळपासच्या एरियामधले आहेत, जवळपासच्या गावातले, की लांबून पण येतात? नाही, लांबून म्हणजे आपल्याकडे धडगाव, अक्कलकुवा, मोलगी या परिसरातले पण आहेत. साक्री, धुळे, शिरपूर हे इथून लांब अंतरावर असणार आहेत. यावल पण लांब अंतरावर आहे. पण मग नंदुरबार मध्ये स्थानिक जे आहेत आणि जनरली नंदुरबार तालुका, नवापूर तालुका इथलेच पालक जास्त वेळ येतात. अच्छा, जवळ जवळचे पालक येतात. हम्म. आले लक्षात. ओके.
ओके. सर युजली मुलं, थोडेसे शेवटचे प्रश्न होते, तुम्ही मुलांशी बोलते. मुलं 10वी नंतर किंवा 12वी नंतर शक्यतो कोणत्या प्रोफेशन कडे जाण्यासाठी युजली विचार करतात? हॅलो. उत्तर मी देऊ की मुलांनी अपेक्षित आहे? नाही तुमच्याशीच विचारते, मी तुम्हालाच विचारते. जनरली आपल्याकडे एक नर्सिंग आहे, त्यानंतर पोलीस भरती आहे. या 2 क्षेत्रांना आपल्याकडे जास्त प्राधान्य दिले जात आहे. आणि मग ठराविक मुलं जे आहेत ते डॉक्टर, इंजिनियर्स या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत आता. अच्छा. शिक्षक किंवा शेतीकडे जाण्याचं प्रमाण कसं आहे सर? जे काहीच नाही करू शकत किंवा पुढे नाही जाऊ शकले, मग ते ऑटोमॅटिकली एक तर घरच्यांना मदत करतील आणि मग त्यातून त्यांचं म्हणजे पाहिजे. अजून शेती पण एक व्यवसाय चांगला आहे, पण भागामध्ये पाणी वगैरे यासारख्या संकटांना त्यांना तोंड द्यावं लागते. मग त्यामुळे शेतीमधून नेमकं शेतीला आपल्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून, इकडे अजून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नाहीये आणि डोंगर दऱ्यांमध्ये शेती असल्या कारणाने मग ते थोडंसं अडचणीचं पण आहे. अगदी बरोबर. ठीक आहे. आणि मजुरीचं प्रमाण जास्त आहे. मग पालक वर्ग जो आहे तो साधारणतः सुरत वगैरे अशा ठिकाणी मजुरीला निघून जातो. अच्छा. ओके. सर मी थोडा माझा कॅमेरा ऑफ ठेवला, माझं नेटवर्क थोडंसं वीक आहे. ठीक आहे. आणि शेवटचे 1-2 प्रश्न. जे पालक आहेत त्यांचं आर्थिक परिस्थिती साधारणपणे कशी आहे? बऱ्यापैकी चांगली आहे की नाजूक परिस्थिती आहे? नाही, सर्वच मुलांच्या बाबतीत नाही सांगू शकत आपण. अगदी 20-30% मुलांची परिस्थिती चांगली आहे समजा, पण 70-80% जवळपास हलाखीचीच आहे. अरे बाप. ओके. ठीक आहे. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे सर, तुम्हाला ऍज अ टीचर म्हणून मुलांच्या शिक्षणाला सपोर्ट करण्यासाठी की बाबा मुलांचं आपलं जे आहे अकॅडमिक इयर व्यवस्थित पूर्ण व्हावं म्हणून ऍज अ टीचर तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? बरेचसे तर तुम्ही सांगितलेत, पण काही राहिलं असेल लास्ट तर मला सांगा. आता सध्या तर ह्या वर्षाला शिक्षकांचा जास्त प्रॉब्लेम आहे, पण मग त्याच्यावर पण उपाययोजना म्हणून आपण साधारणतः 5वी ते 10वी पर्यंतचे जे मेन सब्जेक्ट इंग्लिश, मॅथ, सायन्स त्याचे ओव्हरऑल पूर्ण सिलेबसचे व्हिडिओज डाउनलोड करून एका पेन ड्राईव्ह मध्ये टाकून आता सध्या त्यांचं लर्निंग चालू आहे त्या याच्यावर. अच्छा. कोणते व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करताय सर? साधारणतः एखादा युट्यूब चॅनल निवडून मग त्यावरून पूर्ण सिलेबस कोर्स मिळून जातोय आपल्याला. आलं लक्षात. डिजिटल साक्षर वगैरे अशा याच्यातून. ओके, आलं लक्षात. ठीक आहे. ओके, ठीक आहे सर. थँक्यू सो मच. तुम्ही बऱ्याचशा गोष्टींची माहिती खूप व्यवस्थितपणे दिलीत मला. थोडस आता मी मुलांकडून फीडबॅक जाणून घेते. तुमचं नाव सर? तुम्ही प्रिन्सिपल सर आहात का तुम्ही? हा, प्रवीण बोरसे. अच्छा. ओके. ठीक आहे. थँक्यू बोरसे सर. थँक्यू सो मच. तुम्ही आता पुढे या मुलं. हा, एक तुम्ही मुली इकडे या, म्हणजे इकडे रेंज मध्ये या जरा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बोलतो. चेअर घ्या ना पुढे, बसा. आणि अगदी मनमोकळं बोलायचं ना. एक करून मुली स्टुडंट्स एक करून आले तरी चालते सर. 6 जण आहेत ना प्रत्येक क्लास मधून 2-2? ओके. तर एक करून त्यांना दिलं ना तरी चालेल, म्हणजे मला प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअलीच मला बोलायचं आहे मुलांशी. ठीक आहे. मी मुलींपासून सुरुवात करते. ठीक आहे. ओके. हॅलो बेटा, तुझं नाव सांग मला. राजश्री तारासिंग पवार. राजश्री. अच्छा. राजश्री, तू किती वर्षांची आहेस बेटा? 15. 15. आणि कितवीला आहेस तू? 9वीला.
अच्छा, 9वीला आहेस तू. आणि तू हॉस्टेलमध्ये राहतेस? हो. अच्छा, कधीपासून आहेस तू हॉस्टेलमध्ये? 5वी पासून. अरे वा, मग तुला आठवण येते घरच्यांची? येते थोडी थोडी. हा, थोडी थोडी येते. ओके. अच्छा, मला सांग तुझ्या घरी कोण कोण आहे बेटा? मम्मी पप्पा भाऊ बहीण आणि मी. अच्छा, किती भाऊ आहेत तुला? एक भाऊ आणि एक बहीण. अच्छा, ओके. अच्छा, आणि तुझे आई वडील काय काम करतात बेटा? माझी मम्मी अंगणवाडी सेविका आहे. पप्पा मग असे दुकानवर बसतात. अच्छा, तुमचं स्वतःचं दुकान आहे? हो. अच्छा, कशाचं दुकान आहे तुमचं? पप्पा असे मटण आहे. किराणा नाही. किराणा कसला? मटण आहे. मटणाचं दुकान. अच्छा, ठीक मटणाचे आहे. नाही. बरं बरं, लाईट हरकत नाही. पंखे असं सुधरवतात. मोटर वगैरे. हो. अच्छा, रिपेअरिंगचं. रिपेअरिंग. हो. अच्छा, बरं बरं, ठीक आहे बेटा. अच्छा, तुझ्या घरी मोबाईल किती आहेत बेटा? 2. अच्छा, आणि हे दोन्ही मोबाईल पप्पांकडे असतात? नाही, एक मम्मीकडे असतो. अच्छा, ओके. अ, अच्छा बेटा, तू हे ऑनलाईन क्लास कधीपासून ऐकतेस आपले? 8वी पासून. मागच्या वर्षीपासून? येस. हो. तुला कसं वाटतंय? समजतंय तुला शिकवलेलं? समजतो. एखादी वेळी रेंजचा प्रॉब्लेम राहतो, मग तेव्हा नाही समजत. ओके. आवडतंय तुला हा ऑनलाईन क्लास? हो. अच्छा. ओके. आणि मग तुला असं वाटतंय का की हा असं तुझी 10वी पूर्ण होईपर्यंत जर आपण हा क्लास चालू ठेवला तर तुला हेल्प होईल, याची मदत होईल तुला? हो, होणार. ओके. ठीक आहे. मला सांग, तुला कोणत्या मागच्या वर्षी पण तू अटेंड केलेलास ना, आणि ह्या वर्षी पण तू आता ऐकतेस क्लास आपला, तर तुला कोणत्या सब्जेक्ट मध्ये मदत झाली ऑनलाईन क्लासमुळे? असं काही तू सांगू शकतेस? सायन्स. सायन्स मध्ये. आणि कोणत्या सब्जेक्ट तुला कळत नाहीये, थोडं थोडं अवघड वाटतंय ऑनलाईन क्लास मध्ये शिकवलेलं? अवघड मग थोडं मॅथ्सचं वाटतं. मॅथ्स अवघड आहे. ओके, ठीक आहे. ओपनली सांग, अजिबात घाबरू नका. ठीक आहे. ओके. अच्छा, तुझा आवडता विषय कोणता बेटा? इंग्लिश आणि सब्जेक्ट हिंदी. कोणता आवडतो? ओ वाव, इंग्लिश आणि हिंदी. आणि तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? IAS व्हायचे स्वप्न आहे. ओ वा, व्हेरी गुड बेटा. आणि तू आता आपण जसं ऑनलाईन बोलतोय ना, असं तू ह्या आधी बोललीस कोणाशी? नाही. अरे वा. म्हणजे माझा पहिला नंबर आहे ना? ओके, ठीक आहे. थँक्यू राजश्री बेटा, तू खूप छान बोललीस. आता तुझी दुसरी फ्रेंड आहे, तिच्याकडे दे. मुलांना थोडा वेळ थांबा बरं का. मुलींचा पूर्ण करते, मग तुमच्याशी बोलते. हॅलो बेटा, तुझं नाव सांग. समीक्षा विष्णू चौरा. समीक्षा. व्हेरी गुड. समीक्षा, कितवीला आहेस तू? 8वी. 8वी आहेस. ओके. आणि किती वर्षांची आहेस तू? 14. 14. ठीक आहे. तू पण हॉस्टेलला राहतेस? हो. अच्छा. ओके. अच्छा, समीक्षा, तुझ्या घरी कोण कोण आहे बेटा? मम्मी पप्पा भाऊ बहीण. अच्छा. किती भाऊ बहीण आहेत तुला? 5 बहीण आहे, 1 भाऊ. अच्छा, 5 बहिणी. 5 म्हणजे तुला धरून 5 की तुझ्या व्यतिरिक्त अजून 5 आहेत? मला धरून 5. अच्छा.
आणि आई वडील काय काम करतात बेटा? पप्पा शिक्षक आहे. अरे वा. आणि आई काय काम करते? शेतात. अरे वा, तुमचं शेत आहे स्वतःच? हो. अरे वा, व्हेरी नाईस. आणि वडील तुझ्या कोणत्या शाळेत शिकवतात? तुझ्या शाळेत शिक्षक आहेत वडील? नाही. ठीक आहे. तू कुठे राहतेस बेटा? देवमुगरा म्हणजे त्या आवारातच राहतेस की तू दुसऱ्या गावात राहतेस? तुझं घर घर कुठे आहे? दडगाव. धडगाव. अच्छा. ओ. अच्छा, तुझ्या घरी मोबाईल किती आहेत बेटा? एक. एक आहे. आणि तो पप्पांकडे असतो? हो. कोणाकडे असतो? ओके, ठीक आहे. ठीक आहे. अच्छा बेटा, तू हे आता ऑनलाईन क्लास कधीपासून बघतेस आपले? 2-3 महिन्यापासून अटेंड करतेस तू ऑनलाईन क्लास? हॅलो, माझा आवाज येतोय तुला? हो. अच्छा. तुम्हाला तुमचे टीचर लॅपटॉप वरती किंवा प्रोजेक्टर वरती एक क्लास लावून देतात ऑनलाईन. तुला आठवतंय काही? हो. खरं खरं सांग मला. आठवत आहे. अच्छा. काय आठवतं तुला? काय कोणता विषय शिकवल्याचं आठवतं तुला? कोणते कोणते विषय तू बघितलेस ऑनलाईन प्रोजेक्टरवर? सायन्स. सायन्सचं बघितलंस. कसं वाटलं तुला? चांगलं. चांगलं वाटलं? समजत होतं तुला शिकवलेलं? हो. खरं 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 सांगा मला. असं चांगलं चांगलं नाही उगीच बोलायचं आपल्याला, आहे की नाही? खरं बोलायचं आपल्याला, ठीक आहे? नसेल समजलं तर खरं खरं सांग की मॅडम मला नाही समजलं. बोल. बोल. काय झालं? माझा आवाज नाही येते? येत आहे. अच्छा, मग तुला समजलं? सायन्सचा विषय तू जेवढे पण क्लास अटेंड केलेस तुला सगळं समजत होतं? हो. अच्छा. आणि अजून कोणता सब्जेक्ट बघितलास तू ऑनलाईन क्लासमध्ये? कोणता सब्जेक्ट अटेंड केलास? इंग्लिश. ओके, इंग्लिश. आणि फक्त सायन्स आणि इंग्लिश? हो. अच्छा, मॅथ्सचा क्लास नाही तुम्हाला दाखवला अजून? दाखवतात. अच्छा, ओके, ठीक आहे. ओके. सो मला सांग, आता तुला जास्त दिवस नाही, तू 2-3 महिन्यापासूनच अटेंड केलायस ना ऑनलाईन क्लास. तर हो. मग तुला अ, अ, जेवढं पण तू अटेंड केलंस त्याच्यावरून तुला असं वाटतंय का की हा क्लास तुला मदत करेल अभ्यासामध्ये? हो. असं वाटतंय का तुला? अच्छा, हो. ओके. आणि ओके. तर तू मला बोललीस की तुला सायन्स मध्ये मदत झाली, बरोबर, ऑनलाईन क्लासमुळे? आणि कोणता विषय तुला नाही कळत होता शिकवताना, की हे ऑनलाईन हे जे प्रोजेक्टरवर दाखवतायत तर त्यातला कोणता विषय तुला नाही आवडला किंवा नाही समजलं शिकवलं किंवा अवघड वाटतंय? मॅथ. ओके, ठीक आहे बेटा. मला असं वाटतं की तुला तू ऑनलाईन क्लास जास्त अटेंड केले नाहीयेस का? कारण तू ब्लँक होतेस. मी प्रश्न विचारते तर तुला कळत नाहीये उत्तर काय द्यायचंय, है ना? कमी वेळा बसलीस का तू ऑनलाईन क्लासला? बसले आहे. अच्छा, ठीक आहे. ओके. तुझा आवडता विषय कोणता आहे बेटा? इंग्लिश. अच्छा, इंग्लिश. आणि तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? डॉक्टर. अच्छा, डॉक्टर व्हायचंय. अरे वा. मग डॉक्टर व्हायचं असेल तर असं लाजून नाही चालणार, बिनधास्त बोलायला पाहिजे, है ना? हो. ओके. ठीक.
ठीक आहे समीक्षा बेटा, थँक्यू सो मच. तुम्हाला खूप छान प्रकारे माहिती दिलीस. आता तुझी दुसरी फ्रेंड असेल ना, तिच्याकडे. हॅलो बेटा, तुझं नाव काय आहे? माझं नाव यशस्वी शंकर गावित. यशा. यशस्वी शंकर गावित. यशस्वी. ओके. अच्छा, यशस्वी, तुझं नाव किती छान आहे, मस्त नाव आहे एकदम. ओके. तू कितवीला आहेस बेटा? मी आता येतो 10वीला. तर 10वीला आहेस तू, मग तुला 10वीचं टेन्शन आलं असेल ना थोडं थोडं? नाही. ठीक आहे. ओके. अभ्यास कसा चालू आहे? चांगलं चालू आहे? हो. तुला आता 10वी मध्ये कोणता विषय अवघड वाटतोय बेटा? मॅथ. मॅथ्स अवघड वाटतोय. ओके. सायन्स मध्ये तुला इझी जाते अभ्यास करायला? हो. ओके, व्हेरी गुड. अच्छा, तू किती वर्षांची आहेस बेटा? 16. 16. ओके. आणि तू पण हॉस्टेलला राहतेस? हो. अच्छा, ठीक आहे. ओके, मला सांग तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? इंग्लिश. इंग्लिश आवडतो? फक्त इंग्लिश आवडतो, अजून नाही आवडत? सायन्स पण आवडतं. ओके. आणि तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? IAS ऑफिसर. ओ वाव, व्हेरी गुड. अच्छा. तू बेटा मागच्या वर्षी तू हा ऑनलाईन क्लास अटेंड केला होतास का? तुम्हाला प्रोजेक्टर वरती लावून देत होते शिक्षक मागच्या वर्षी? आम्ही 9वीला होतो तेव्हा नाही, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांपासून चालू आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीपासून तू करतेस. तुला कसं वाटतंय हे? आता म्हणजे तू जास्त म्हणजे मे बी 3-4 महिन्यापासून तू ऐकतेस ऑनलाईन क्लास, बरोबर? कसं वाटतंय तुला? म्हणजे मला ना ऍक्च्युली मला ऑनेस्ट काय म्हणतो आपण, खराखुरा फीडबॅक हवाय की किती समजलं आणि किती नाही समजलं, म्हणजे त्याप्रमाणे ना आम्ही सुधारणा करू शकतो. ठीक आहे, सांग. इंग्लिश विषय समजतो, गणित पण समजतं, पण विज्ञानमध्ये थोडं थोडं समजतं. ओके, व्हेरी गुड बेटा, थँक्यू सो मच. ओके, सायन्स मध्ये तुला प्रॉब्लेम होतोय. आणि कोणत्या बाकी जे 2 विषय आहेत, इंग्लिश आणि मॅथ्स, त्याच्यात तुला हेल्प होते अभ्यासामध्ये? हो. ओके. आणि सध्या तुम्हाला हे 2च विषय शिकवले जातात, बरोबर? अजून काही शिकवतात? इंग्लिश मॅथ सायन्स इतकेच. सॉरी 3. इंग्लिश मॅथ्स सायन्स. ओके. अच्छा, तुला असं वाटतंय आपण हा जर ऑनलाईन क्लास असा चालू ठेवला वर्षभर, तुझी 10वी पूर्ण होईपर्यंत, तर तुला अभ्यास चांगला करायला हेल्प होईल? हो. ओके, ठीक आहे. अच्छा, मला थोडस सांग की तुझ्या घरी कोण कोण आहे बेटा? मी, माझे पप्पा, मम्मी आणि माझी बहीण. अच्छा, एकच बहीण आहे तुला? हो. अच्छा, आणि भाऊ? नाही. अच्छा, आणि आई वडील काय काम करतात बेटा? मम्मी शेतात काम करतात आणि पप्पा आमच्या गावाचे तंटमुक्त अध्यक्ष आहेत. पप्पा काय काम करतात म्हणालीस? आमच्या गावाचे तंटमुक्त अध्यक्ष आहेत. अच्छा. म्हणजे त्यांचं काय काम असतं, मला थोडंसं सांगशील? तुला जेवढं माहिती असेल. गावात कोणाच्याही घरी भांडण झाले तर ते जातात आणि अच्छा. भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. ओ वाव, किती छान. ओके, व्हेरी गुड बेटा. अच्छा, आणि तुझ्या घरी मोबाईल किती आहेत बेटा? 2 आहेत. अच्छा, हे मम्मी पप्पा दोघांकडे असतात, बरोबर? हो. ओके, ठीक आहे बेटा. अच्छा, मला सांग बेटा, इंग्लिश जे तुम्हाला शिकवलं जातंय ते तुला सॅटिस्फॅक्टरी, म्हणजे तुला समाधानकारक वाटतंय की तुला असं वाटतं की त्याच्यामध्ये ग्रामर वगैरे पण अजून शिकवायला पाहिजे, असं वाटतंय तुला? ग्रामर पण शिकवायला पाहिजे असं वाटतं.
अच्छा. आणि इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्स हे 3 विषय सोडून अजून कोणत्या विषयासाठी ऑनलाईन क्लासमध्ये असायला पाहिजे, शिकवायला पाहिजे असं वाटतंय? मराठी, हिंदी, इंग्लिश या तिघी विषयांचा ग्रामर शिकवायला पाहिजे असं वाटतं. तिन्ही भाषा विषयाचे ग्रामर. ओके, ठीक आहे बेटा. थँक्यू सो मच यशस्वी. खूप छान तू मला फीडबॅक दिलास. थँक्यू. आता मुली एवढ्याच होत्या? तिघीच मुली होतात तुम्ही? हो. ओके, ठीक आहे. आता मी मुलांशी बोलते. ओके. हॅलो बेटा, माईक ऑन कर बेटा. येस, तुझं नाव सांग. प्रशांत राजू वडवी. प्रशांत. प्रशांत वळवी. अच्छा. प्रशांत बेटा, मला सांग, तू हॉस्टेलला राहतोस? हो. ओके. आणि तू कितवीला आहेस आता? 9वी. 9वीला आहेस. कधीपासून आहेस तू हॉस्टेलमध्ये? 5वी पासून. 5वी पासून आहेस. ओके. आणि तू किती वर्षांचा आहेस आता? तुझा आवाज कट होतोय बेटा, थोडासा रेंज मध्ये ये. रेंज असलेल्या ठिकाणी थोडस. हा, आता बोल. मला किती वर्षांचा आहेस तू? 15. 15. ओके. अच्छा. हो. ओके. प्रशांत. प्रशांत, तुझा आवडता सब्जेक्ट कोणता आहे बेटा? विज्ञान, इंग्लिश. विज्ञान आणि इंग्लिश. आणि तू काही ठरवलंयस तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? विचार केलास? IPS. IPS. अरे वा, व्हेरी. असं का बरं वाटतं तुला IPS व्हायचंय? कोणाला बघून इन्स्पायर झालायस तू? कोणाकडे बघून तुला अशी प्रेरणा मिळाली आहे असं काही? अच्छा. हो. ओके. मला थोडस तुझ्या फॅमिली बद्दल सांग. कोण कोण आहे तुझ्या घरी? आई, वडील, भाऊ, बहीण, आजी. आजी. अरे वा. आजी सोबत आजी जास्त लाड करत असेल ना? हो. हा. अच्छा. किती भाऊ बहीण आहेत तुला? 2 बहीण आहेत, मी एक. 2 बहिणी आणि तू तिसरा भाऊ. हो. ओके. आणि आई वडील काय काम करतात बेटा? शेतकरी आहे. अरे वा, व्हेरी नाईस. ओके. एक मिनिट. अच्छा. तुझ्या घरी मोबाईल फोन्स किती आहेत बेटा? 2. 2 आहेत. आणि हे मम्मी पप्पा दोघांकडे असतात? कोणाकडे असतात? मम्मी पप्पाकडे. ओके, ठीक आहे. अच्छा. मला सांग, तू हे ऑनलाईन क्लास मागच्या वर्षी अटेंड केलं होतंस का बेटा? हो. अच्छा. म्हणजे तू जेव्हा 8वीला होतास, बरोबर? हो. मग तुला 8वी मध्ये असताना काही हेल्प झाली होती का या ऑनलाईन क्लासमुळे? हो. अच्छा. कोणत्या विषयामध्ये त्यावेळेला तुला हेल्प झालेली? सायन्स, इंग्लिश. अच्छा. सायन्स आणि इंग्लिश मध्ये हेल्प झालेली. आणि आता ह्या वर्षी काय डिफरन्स आहे? ह्या वर्षी पण तुला वाटतंय तेवढंच हेल्पफुल वाटतोय हा क्लास? हो वाटतं, पण मॅथ मध्ये नाही वाटत मॅम थोडं. अच्छा. मॅथ्स अवघड जातंय ऑनलाईन क्लासमध्ये? हो. ओके. म्हणजे खूपच अवघड वाटतंय की थोडं थोडं अवघड वाटतंय? थोडं थोडं.
आणि कोणत्या विषयामध्ये तुला तर ह्या वर्षी म्हणजे उरलेत आता इंग्लिश आणि सायन्सच, पण त्या दोन विषयामध्ये तुला हेल्प होते ऑनलाईन क्लास? सायन्स. सायन्स मध्ये हेल्प होते. आणि इंग्लिशचं काय? इंग्लिशचे पण मॅडम. समजतंय शिकवलेलं इंग्लिशचं पण? ओके, ठीक आहे. तुला असं वाटतंय हा क्लास जर तुझी 10वी पूर्ण होईपर्यंत आपण चालू ठेवला तर तुझी 10वी मध्ये इम्प्रुव्हमेंट होईल चांगली, 9वी 10वी दोन्ही वर्षी, असं वाटतं? हो. अच्छा. आणि तू असं ऑनलाईन इंटरॅक्शन केलेस ह्या आधी कधी? नाही केलं? अरे वा. ओके. ओके, ठीक आहे बेटा. प्रशांत, तू खूप छान पद्धतीने उत्तरं दिलीस मला. थँक्यू सो मच. नेक्स्ट विद्यार्थ्याकडे दे मोबाईल. हॅलो बेटा, तुझं नाव सांग. प्रदीप जगदीश पावरा. प्रदीप. ओके. प्रदीप, तू किती वर्षांचा आहेस बेटा? 16. सॉरी, परत एकदा बोल. 16. 16. अच्छा. आणि तू कितवीला आहेस? 10वी. 10वी. 10वीचं वर्ष. टेन्शन आलंय का अभ्यासाचं? नाही आलं? अरे वा. ओके. तू हॉस्टेलला राहतोस बेटा? हो. अच्छा. मग आता मला सांग, ओव्हरऑल तुझं 10वीचं वर्ष कसं चालू आहे तुला? अभ्यास कितपत जड जातोय किंवा इझी वाटतंय, कसं वाटतंय? तसं 2-3 विषयांचे जडात आहे ना, ते दुसरे चांगलेच जात आहे. हो, ठीक आहे बेटा. मग आता तू हा ऑनलाईन क्लास पण अटेंड करतोय ह्या वर्षीपासून, है ना? तुला काय वाटतंय, थोडा हेल्प होते काय ह्या ऑनलाईन क्लासची खरोखर? हो. अच्छा. कोणत्या विषयात तुला हेल्प होते असं वाटतंय? इंग्लिश, गणित आणि विज्ञान. अच्छा, तीनही सब्जेक्ट मध्ये तुला हेल्प होतीये? हो. कारण की 3च सब्जेक्ट तुम्हाला सध्या शिकवले जातात, है ना? हो. अच्छा, तर तिन्ही सब्जेक्ट. आणि मग तुला असं कोणत्या विषयामध्ये अवघड नाही वाटत आहे की हा हे ऑनलाईन क्लासमध्ये काय शिकवतात ना नीट कळत नाही, असं झालंय कधी? हो, रसायनशास्त्रामध्ये. अच्छा, केमिस्ट्री मध्ये. ओ वा, थँक्यू थँक्यू. हा खूप इम्पॉर्टंट फीडबॅक आहे बेटा. ओके. बाकी फिजिक्सचं तुला समजलेलं आहे? फिजिक्स, बायोलॉजी? हो. ठीक आहे. सो तुला असं वाटतंय मग आपण हा जर क्लास चालू ठेवला वर्षभर तर तुझी 10वी मध्ये इम्प्रुव्हमेंट होईल? हो. हो, ओके. आणि ओके. सो तुझा फेवरेट सब्जेक्ट सांग बेटा मला. मॅथ. अरे वा, मॅथ्स. का बरं तुला मॅथ्स आवडतो? मॅथ मला म्हणजे गणित सोडवायला चांगलं वाटतं मला. इंटरेस्टिंग असतात ना सोडवायला? हा, मला पण खूप आवडतो मॅथ्स. अच्छा. आणि तू काय ठरवलंयस तुझा 10वी नंतर पुढे काय कोणती साईड घ्यायची वगैरे ठरवलं? 10वी नंतर आर्ट घ्यायच्या, आर्ट झाल्यानंतर UPSC तयार करायची आहे. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. व्हेरी गुड. म्हणजे तुला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय पुढे, है ना? ओके. सो तू असं ऑनलाईन इंटरॅक्शन केलेस ह्या आधी कधी? नाही. ओके. अच्छा. आणि थोडस मला तुझ्या फॅमिली बद्दल सांग. तुझ्या घरी कोण कोण आहे? भाऊ बहीण कितवीला आहे? आई, वडील, बहीण, भाऊ. अच्छा. भाऊ, तुझ्या व्यतिरिक्त अजून एक भाऊ आहे तुला? आम्ही 2 भाऊ आहे. अच्छा, 2 भाऊ. आणि बहिणी किती आहे? 3. 3 बहिणी. ओके. तू मोठा आहेस सगळ्यात? हो. अच्छा. मग तुझ्यावर सगळेजण ओझं टाकत असतील ना, तुला नाही. करायचंय, तू मोठा आहेस, असं करतात सगळे? हो, पण तितका नाही. तितकं नाही. अच्छा, ठीक आहे. आणि आई वडील काय काम करतात? वडील ठेकेदार आहे आणि आई शेतात काम करते. अच्छा. ओके. तुमचं स्वतःचं शेत आहे बेटा? हो. अच्छा. काय काय लावता तुम्ही शेतामध्ये?
भुईमूग, सोयाबीन, मक्का. ओके. तू पण जातोस जेव्हा सुट्टीला घरी जातोस तेव्हा शेतात जातोस तू? हो. अच्छा. आवडतं तुला पण शेतामध्ये काम करायला? हो. अच्छा. ओके. अच्छा, मोबाईल किती आहेत बेटा तुझ्या घरी? एक. एक. आणि तो कोणाकडे असतो? वडिलांकडेच असेल मोस्टली, है ना? हो. ओके. थँक्यू सो मच प्रदीप बेटा, तू खूप व्यवस्थित उत्तर दिलीस. आता नेक्स्ट स्टुडंट कडे दे मोबाईल. हॅलो बेटा, तुझं नाव सांग. स्वामी आनंद ठाकरे. नयन. स्वामी. बेटा तुझा ना आवाज कट होतोय, थोडासा खिडकी जवळचा बघू. किंवा प्रदीप जिथे बसला होता ना तिथे बसलास तरी चालेल. प्रदीप कुठे बसला होता मगाशी, तिथे बस. हा, आता सांग तुझं नाव. स्वामी आनंद ठाकरे. आनंद. बरोबर, आनंद नाव आहे तुझं? नाही, स्वामी. स्वामी. अरे वा, छान नाव आहे तुझं. स्वामी आनंद ठाकरे. हो. ओके. किती वर्षांचा आहेस बेटा तू? 14. 14. आणि कितवीला आहेस तू? 8वी. 8वीला आहेस. अच्छा. आणि तू हॉस्टेलला राहतोस? हो. अच्छा. कधीपासूनच बेटा तू हॉस्टेलमध्ये? 5वी. अच्छा, 5वी पासून आहे. ओके. तुला भाऊ बहीण आहेत बेटा? हो. अच्छा, किती भाऊ बहीण आहेत तुला? एक भाऊ आहे. अच्छा, एकच भाऊ आहे. बहीण नाही तुला? नाही. अच्छा. आणि अजून कोण कोण आहे तुझ्या घरी? आई वडील. हम्म. आणि बाकी आजी आजोबा नाही राहत घरी सोबत? नाही. अच्छा. आई वडील काय काम करतात बेटा? शेतात काम करतात. अच्छा. एक मिनिट. बेटा तुझ्या घरी मोबाईल किती आहे? एक. एक मोबाईल आहे. आणि तो पप्पांकडे असतो, बरोबर? हो. ओके. अच्छा. ओके. सो बेटा आता तू हा ऑनलाईन क्लास मागच्या काही दिवसांपासून अटेंड केलास? तुम्हाला प्रोजेक्टरवर दाखवतात सर, प्रोजेक्टरवर लॅपटॉपवर? हो. अच्छा. तुला समजतंय का त्याच्यातलं शिकवलेलं? हो. समजतंय. कसं वाटतंय तुला? आवडतंय तुला? हो. अच्छा, आवडतंय तुला. अच्छा. कोणत्या सब्जेक्ट मध्ये तुला मदत होते ऑनलाईन क्लास म्हणून? इंग्लिश आणि सायन्स. अच्छा, इंग्लिश सायन्स मध्ये तुला मदत होते. म्हणजे तुला आधी कमी समजत होतं आणि ऑनलाईन क्लासमुळे थोडं जास्त समजतंय असं वाटतंय का तुला? हो, पण तरी पण थोडं थोडं मॅडम. हा, मला खरं खरं सांग. हा, कोणत्या विषयामध्ये तुला अवघड वाटतंय ते खरं खरं सांग मला. मॅथ. मॅथ्स मध्ये अवघड वाटतंय? खूप अवघड वाटतंय की थोडं अवघड वाटतंय? थोडं. थोडं अवघड वाटतंय. आणि सायन्स? सांगतो मॅडम. सायन्स हॅलो बेटा, सायन्स मधलं शिकवलेलं सगळं समजतंय तुला? हो. अच्छा, ठीक आहे. अच्छा, तू काही ठरवलंस बेटा तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? आता तू 8वीला आहेस, अजून लहान आहेस तू, पण तरी पण काय विचार केलास तू? हो. अच्छा, काय ठरवलंस? IPS. हो हो. का बरं असं तुला वाटतंय की तुला IPSच व्हायचं?
बर, ठीक आहे, असू दे, टेन्शन नको घेऊ. अच्छा, तुझा आवडता सब्जेक्ट सांग मला. मॅथ. मॅथ्स आवडतो तुला? अरे वा. माझा पण फेवरेट सब्जेक्ट आहे बरं का मॅथ्स. अजून काय विचारायचं राहिलं बरं. सो मला सांग बेटा, आता तू हे ऑनलाईन क्लास थोड्या दिवसच झालेत ना, 2-3 महिन्यापासून तू बघतोयस हे ना ऑनलाईन क्लास जे हो. प्रोजेक्टरवर दाखवतात सर. हा, मग तुला असं वाटतंय की हे असं चालू राहिला क्लास जर 8वी 9वी 10वी पूर्ण 3 वर्ष, तर तुला अभ्यासामध्ये मदत होईल असं वाटतंय? हो. अच्छा, ओके. आणि तू असं ऑनलाईन कधी बोलला होतास कोणाशी, जसं आता आपण बोलतोय तसं? नाही. नाही बोललेला? अच्छा, ओके बेटा. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच स्वामी, तू खूप छान छान उत्तरं दिलीस मला. आता सरांकडे दे मोबाईल. हॅलो, नमस्कार सर, थँक्यू सो मच. मुलं खूप चांगली उत्तरं देत होती. मुली थोड्याशा लाजत होत्या, बाकी खूप व्यवस्थित फीडबॅक दिला मुलांनी. मला खूप हेल्पफुल आहे हा फीडबॅक. सो ओव्हरऑल तुम्हाला पण आणखी काही फीडबॅक द्यायचा असेल तर प्लीज सांगा, काही सजेशन सांगायचं असेल तर. हा मॅडम, आता मुलांनी ज्या सब्जेक्ट विषयी तुम्हाला सांगितलं की अडचणी येत आहे, ते थोडं तुमच्या पद्धतीने करून घ्या. आणि ऑलरेडी आमच्या इथं मुलं म्हणजे 5वीला येताना पास होऊनच येतात. ऑलरेडी मुलं इथं खूपच हुशार आहे आणि इंटरेस्टिंग आहे प्रत्येक विषयामध्ये. आता तुम्हाला सांगितलं मॅथ विषय, तुम्ही एखाद्या शाळेवर विचारला असेल तर मॅथ विषय आलाच नसेल. इथं मॅथ मध्ये खूपच इंटरेस्टिंग आहे मुलं बऱ्यापैकी, मॅथ आणि इंग्रजीचं. कारण की प्रत्येकाचं स्वप्न आहे ते IAS जास्त आहे. आणि आम्ही मागच्या हो, मी वर्षी पण बऱ्याच मुलांचं तेच ऐकलं. हो. तर म्हणजे बऱ्यापैकी मागच्या वर्षी जे मुलं गेले 10वी पासून, तर त्यांनी नेटची सुरुवात 10वी पासूनच केलेली होती, आपलं नीटची एक्झाम डॉक्टर अरे वा. होण्यासाठी. तर हे प्रत्येक विषयाचं म्हणजे जर अजून याही पेक्षा जर चांगलं जर त्यांना शिक्षण भेटलं तर अति उत्तम होईल. आणि आमचा पण प्रयत्न तेच चालू आहे की मुलांना आम्ही खूपच प्रयत्न करतोय शिकवायला, आणि तेही स्वतःहून इंटरेस्टिंग असतात प्रत्येक विषयामध्ये, म्हणून आम्हाला पण तेवढी अडचण नाही येत. फक्त की हे 2 विषय आहे की त्याचे विषय शिक्षक नाही, म्हणून ते आता थोडं 2 महिन्यापासून त्यांना कमी हे होऊन राहिलंय. आणि बरं झालं की तुमचं ते प्रशिक्षण म्हणजे हे ऑनलाईन क्लासेस चालू आहे, त्याच्यामुळे अजून त्यांना चांगलं आहे. हो, ठीक आहे सर. आणि हे टीचर शॉर्टेजचा प्रॉब्लेम पहिल्यांदाच यावर्षी झालाय का? हो मॅडम, आता रोजंदारीवर जे शिक्षक होते त्यांना जुलैपासून कमी करून दिलं म्हणून तो प्रॉब्लेम येतो आहे. नाहीतर पहिला तर कधीच प्रॉब्लेम आला नव्हता. प्रत्येक विषय शिक्षक होता आणि त्या विषय शिक्षकानुसार त्यांना शिकवलं जायचं. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, हरकत नाही. तुमचा फीडबॅक नक्कीच मी पोहोचवते. आम्ही दर आठवड्याला असेच रिव्ह्यूज करतोय शाळांचे, आणि कलेक्टिव्हली मग आम्ही सगळ्या शाळांनी काय काय रिव्ह्यू दिले, काय काय फीडबॅक दिले, त्याच्यावरती पण आम्ही डिस्कशन करत असतो दर आठवड्याला. तर नक्कीच तुमचे मुद्दे पण मी ह्या आठवड्यामध्ये टीम समोर मांडेल. थँक्यू सो मच. आणि सर्व शिक्षकांना, प्रिन्सिपल सरांना पण माझा धन्यवाद सांगा. सगळ्यांनी खूप कोऑपरेट केलं मला आणि व्यवस्थितपणे सगळं सांगितलं त्यासाठी. थँक्यू सर. ओके, धन्यवाद.